बातमी कॉम्रेड पानसरे हत्येच्या तपासासंदर्भात डॉक्टर दाभोलकर यांच्या पाठोपाठ पानसरेंच्या हत्येचा तपासही आता सीबीआयकडे सोपवण्यात आला। गेल्या काही दिवसांपासून या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात यावा अशी मागणी पानसरे कुटुंबियांकडून करण्यात येत होती। त्यांच्या या मागणीला आज मुख्यमंत्र्यांनी हिरवा कंदील दिला। राज्याच्या मुख्य सचिवांना या संदर्भात पानसरे परिवाराला त्यांनी पत्र लिहिलं। दरम्यान आज मुंबई उच्च न्यायालयात राज्य सरकार आपलं प्रतिज्ञापत्र सादर करेल। त्यानंतर या तपासाची सूत्र अधिकृतपणे सीबीआयकडे जातील। त्यामुळे दाभोलकरांपाठोपाठ पानसरेंच्या हत्येचा तपासही सीबीआय कसा करतं याकडे आता सर्वांचं लक्ष असेल। माननीय मुख्यमंत्र्यांना आम्ही अशी विनंती केली होती की कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या खुनाच्या केसमध्ये तपास जो आहे तो एसआयटी कडून सीबीआयकडे ट्रान्सफर केला जावा। माननीय मुख्यमंत्र्यांचं आम्हाला पत्र आलेलं आहे की जर कुटुंबाची अशी इच्छा असेल की हा तपास एसआयटी कडून सीबीआयकडे ट्रान्सफर व्हावा तर त्याला त्यांचं काही ऑब्जेक्शन नाही आणि ते तसं करू शकतात। तर आम्ही आज उच्च न्यायालयामध्ये सुनावणी आहे तिथं आम्ही आमचं म्हणणं मांडणार आहोत आणि सांगणार आहोत की ही केस सीबीआयकडे ट्रान्सफर व्हावी।